महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे. पहाटे 3 वाजता तुमच्या अभ्यासातून ते एका केस समोर निरंक असं दिसलं निरंक आणि दिसला. मग तुम्ही एकदम अरे हे अटक केलेले आरोपी निरंक. आणि मग मी तिथला जो पीआय आहे त्याला विचारलं तू कधी, ते म्हणलं मी नवीन झालो. म्हणलं कधी आला, म्हणलं 2 महिने. म्हणलं 2 महिने तू का झोपा काढतो का? महादेव मुंडे या व्यक्तीच्या हत्यारांची तुला हे भेटत नाही, नावं भेटत नाहीत? कसे काय भेटत नाही? नाही साहेब मी पाहिले नाही, अमुक नाही. मग महादेव मुंडे प्रकरण मी फ्लॅश केलं. मग ज्यावेळेस महादेव मुंडे मी केला ते त्या अगोदर हे जातीवादाचा मुद्दा लावला होता. ते थोडं अरे कुठून आणला जातीवादाचा मुद्दा? आणि हे जे जातीवादाचा मुद्दा पुढं बी टिकला होता काही काळ, पण ज्या दिवशी चार्जशीट आणि ते फोटो आले ना महाराष्ट्राच्या समोर, मला वाटतं जातीपातीच्या सगळ्या भिंती गळून पडल्या. बरोबर. आणि म्हणजे नामदेव शास्त्री सुद्धा अगोदर जे बोलले होते, नामदेव शास्त्रींचं सुद्धा स्टेटमेंट दुसऱ्या दिवशी लगेच वेगळं आलं.